महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर गावातील हॉटेल आसरा या जेवणावळीच्या हॉटेलमध्ये मटणाच्या जेवणावरून वाद झाला। या वादातून 2 गटात तुफान हाणामाऱ्या झाल्या। यातून 17 जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यात बजरंग दलाचे कार्यकर्त्यांवर नाहक खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल यांनी केला आहे। या घटनेचा निषेध करत मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी साकूर गाव बंद ठेवण्यात आले होते। बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढत निषेध सभा साकूर बस स्थानक परिसरात घेण्यात आली। या सभेतून खोटे गुन्हे दाखल केले प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे। दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले। साकूर गावातील हॉटेल आसरा या जेवणावळीच्या हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून वाद झाला। या वादातून 17 जणांनी हॉटेलात घुसून हॉटेलचे मालकासह त्याच्या मुलास शिवीगाळ दमबाजी करत धमकी दिली। हॉटेल कामगारांना शिवीगाळ करत, लोखंडी गजाने मारहाण करत, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करत, सीसीटीव्हीचा DVR काढून घेत हॉटेलच्या साहित्याची तोडफोड झाल्याची घटना सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 सुमारास घडली असल्याची फिर्याद हॉटेल मालक अजित खुदबुद्दीन सय्यद यांनी घारगाव पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यानुसार 17 जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते। परंतु यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल यांनी केला आहे। या दरम्यान या घटनेतील आदिनाथ तुकाराम मोरे यांना व त्याच्या मित्रास हॉटेलमध्ये उलटी केली व मटण कशाचे आहे याबाबत जाब विचारल्याच्या कारणातून हॉटेल मालक व त्यांच्या मुलाने मोरेसह व त्याच्या मित्रास जातीवाचक शिवीगाळ करत, लोखंडी रॉड व हॉटेलच्या झाऱ्याने मारहाण करत दमबाजी केल्याप्रकरणी घारगाव पोलिसात मोरे यांनी फिर्याद दिली आहे। यात अजित सय्यद उर्फ पिंटू मामा व त्यांचा मुलगा अशरफ सय्यद यांच्यावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेत। अशा प्रकारे परस्पर विरोधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे 2 दिवसात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत। या दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर नाहक खोटे गुन्हे दाखल केल्याने बजरंग दलाने साकूरगाव बंद ठेवत मूक मोर्चा काढत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, अमित कुलकर्णी यांनी या घटनेबाबत व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याबाबत घारगाव पोलीस प्रशासनाला जाब विचारला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। 2 पोरं जेवायला जातात आणि ते पोरं आपल्या साकूरचे नाहीये, ते आंबोऱ्याचे मुलं आहेत। आणि विषय असा होतो, जेवता जेवता त्याच्यातला एक मुलगा उलटी करतो। घटना सांगणं गरजेचं आहे, कारण की घटनेचं अनालिसिस होणं गरजेचं आहे। आणि जर एका हॉटेलमध्ये एक मुलगा उलटी करतो तर मालक म्हणून त्या कस्टमरला मारणं हे कितपत योग्य आहे? आता आपण हा विषय ज्यांनी हिंदू मुस्लिम करून नेला हा नंतरचा भाग झाला, पण त्या कस्टमरला त्या हॉटेल मालकांनी मारणे, तिथल्या मुलांनी मारणे हे कितपत योग्य? पहिला प्रश्न। त्या मुलांनी मार खात असताना आताच मार नाही घालत, तर बाहेर आणून सुद्धा त्यांना हॉटेलच्या बाहेर मारलं।
आणि हॉटेलच्या बाहेर जर मारत असतील आणि आपल्या गावातील तरुण त्या मुलाच्या संरक्षणासाठी जात असेल तर साकूरकरांचं चुकलं काय? चुकलं का? त्याला थांबवण्याचा प्रयत्न. बरं इतकं याच्यावरच हा विषय संपला नाही. हा विषय याच्यावर संपला नाही. आपलं फक्त एवढंच म्हणणं होतं, ज्यांनी मारलं त्यांनी माफी मागावी, आम्ही विषय सोडून दे, विषय सोडून. पण असं काहीही घडलं नाही. उलट दोनच्या तोडके मोडके टेबल जे काही हॉटेलमध्ये असतील त्यांनी स्वतःच उलटे केले, काउंटर स्वतःच उलट केलं आणि पोलिसांना फोन करून आपले पोरं गुंतवायचा प्रयत्न केला का नाही केला? रात्री 10 वाजेपासून, बरोबर ना प्रशांत, 10 वाजेपासून सकाळी 4 वाजेपर्यंत सदर व्यक्ती जो आहे हॉटेल मालक, त्याला विनवण्या केल्या, त्याला प्रार्थना केल्या. त्या सगळ्या समाजाचे तिथे जे लोक आले तर सगळ्यांना हात जोडले, मी स्वतः जोडले आणि त्यांना सांगितलं, अरे बाबा कस्टमरचं आणि तुझं भांडण ते रोडवर आलं म्हणून आमच्या पोरांना कळालं आणि म्हणून आमचे पोरं तिथं. आता आपलं गाव तर काही मेट्रो सिटी नाहीये मुंबई सारखी, कोणत्या कोपऱ्यात घडलेली घटना आपल्याला कळणार नाही. छोटंसं गाव आहे, घटना लगेच करते आणि त्या घटनेचं कळाल्या पोरं जाणं साहजिक आहे. आम्ही त्या सगळ्या लोकांना रिक्वेस्ट केली, सगळ्यांना समजून सांगितलं की जे जेवायला आले होते ते आंबोऱ्याचे होते, भांडणं तुमच्या गावात आहे. आता हा विषय साकूरवर आलेला आहे आणि साकूरच्या दोनही समाजांनी शांतता घ्यावी. तुम्ही 2 पावलं मागे या, त्या सगळ्या पोरांना पुढच्या वेळेस आता 10 पावलं मागे यायला भाग मी पाहिला. काय चूक बोललो? ही घटना खरी आहे हे सांगणं तुमच्यासाठी याच्यासाठी गरजेचं आहे का इथे जे लोक आलेले आहेत त्यांना ही घटना माहीत नाहीये, त्यांना हे घटना माहिती झाली पाहिजे. आणि तरी सुद्धा न ऐकता एफआयआर दाखल. तर एफआयआर खरी करायची. मग जर एफआयआर करायची चालत आहे ना, धमक आहे ना, तर मग एफआयआर खरी करायची. माझा प्रशांत दुर्ग घटना घडली तेव्हा मांडलेला, कुठं मांडलेला. मग तुझ्या हॉटेलला त्याचं का भूत आलं का रे? त्याचं नाव कसं काय घेतलं? हा, प्रशांतचं नाव घेत हरकत. पण आता तुमच्या साकूरकरांना एक प्रश्न, खरं सांगा, रोहन मेंढमाजे भांडणं करू शकतो का? मग कसं काय ना? अरे ज्या पोरांनी माशी मारली नाही तो मारल. हा, इथं कुलदीप ठाकूरचं नाव आलं तर मी मान्य का? हा आहे तर हरकत मारली नाही अशा पोरांना. आणि जेव्हा आम्ही त्या हॉटेल मालकाकडे गेलो पोलीस स्टेशनच्या आवारात, त्यांना समजून सांगत होतो की बाबा बाजीरावचं काय, तर मी प्रभू रामचंद्रांची शपथ घेऊन सांगतो, सदर हॉटेल मालकांनी मला सांगितलं की बाजीराव भांडण सोडवत होता. मग त्याचं नाव या बाहेरमध्ये कसं काय? मग त्यांनीही त्याच्या देवाची शपथ घ्यावी आणि सांगावं खरं की तू खोटे किती नावं घेतलं आणि कोणाच्या सामन्यावरून घेतलं. राहिला साकूरचा भाग. साकूर शांत ठेवायचं, चांगलं ठेवायचं, व्यवस्थित ठेवायचं, साकूरची प्रगती व्हायला पाहिजे. पण तो ठेका फक्त आम्ही घेतलेला नाहीये. जर साकूर शांत ठेवायचं असेल तर समोरच्यांनी सुद्धा शांततेत राहायला पाहिजे. हा विषय फक्त हॉटेल मालक आणि त्याच्याकडे जेवायला आलेले 2 व्यक्ती यांच्यापर्यंतच होता. त्या 2 व्यक्तींनी मार खाल्ला. इथल्या तुमच्या सरकारी रुग्णालयात गेले आणि सरकारी रुग्णालयातून ते बिचारे इतके घाबरले का ते आम्हाला सुद्धा सापडले नाही. 4 वाजता पोलीस स्टेशन मध्ये आमच्यातच चर्चा झाली. अरे ज्यांच्यामुळे भांडणं झाले ते कुठे गेले? मग 4 वाजता जेव्हा आम्ही सगळं पोलीस स्टेशन मधून बाहेर निघालो, आमची एक टीम त्या पोरांना शोधण्यासाठी त्याच्या गावात गेली. त्या पोरांना सगळी घटना विचारली का नेमकं काय झालं. आणि जेव्हा त्या पोरांनी घटना सांगितली ते म्हणे, भाऊ आम्ही नगरला गेलो होतो. आता चात्याची हॉटेल म्हटल्यावर सगळे हिंदू जेवायला जातात की नाही?
गेले त्याच्याकडे जेवायला. आता त्याच्याकडे जेवत असताना त्या पोरांचं असं म्हणणं आहे, जे आपले पोरं हे ज्यांनी उलटी केली त्यांचं असं म्हणणं आहे, भाऊ आम्हाला जेवता जेवता अचानक मध्ये वेगळीच टेस्ट लागली म्हणे. काय पीस मध्ये फॉल्ट होता का रस्त्यात फॉल्ट होता काही कळालंच नाही, पण आम्हाला पीस मध्ये फॉल्ट वाटला म्हणे. मग मटणाच्या पीस मध्ये जर फॉल्ट असेल आणि त्या कारणाने जर त्याला उलटी झाली असेल तर मटणाच्या पीस मध्ये फॉल्ट करणारा तो खानावरवाला किती जबाबदार असला पाहिजे का नसला पाहिजे? असला पाहिजे. मग तुम्ही आपल्या लोकांना चित्रविचित्र प्रकारचे पीस खाऊ घालता, बोकड्याचं म्हणून काही खाऊ घालता. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.